आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 1.5 वर्षाचा थकीत महागाई भत्ता जमा कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले. नवीन शासन निर्णय पहा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 30 डिसेंबर 2025 केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेला 18 महिन्याचा महागाई भत्त्याचा डिएरियस विषय आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कोरोना काळातील आर्थिक अडचणीचे कारण देऊन सरकारने रोखून धरलेला हा हक्काचा पैसा आता व्याजासह परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील प्रशासकीय हालचाली आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई यामुळे 2025 हे वर्ष कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. थकीत कालावधी आणि त्याची पार्श्वभूमी. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारने महागाई भत्ता डी आणि महागाई सवलत DR पूर्णपणे उठवण्याचा निर्णय घेतला होता. सामान्यतः 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाईच्या आकडेवारीनुसारच हा भत्ता वाढवला जातो. मात्र कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने हा निधी आरोग्य सुविधा आणि देशहितासाठी वापरण्याचा निर्णय घेतला होता. या 1.5 वर्षाच्या काळात कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईतही जुन्याच दराने वेतन आणि पेन्शन स्वीकारले होते. 11% तांत्रिक फरक आणि गणिताची गुंतागुंत. या महिन्याच्या काळात महागाई भत्ता गोठवला असला तरी महागाईची आकडेवारी सतत वाढत होती. त्या काळातील 3 महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे होते. 1 जानेवारी 2020 ते 4% वाढ. 1 जुलै 2020 3% वाढ. 1 जानेवारी 2021 4% वाढ. अशा प्रकारे एकूण 11% वाढ अपेक्षित होती. हे जुलै 2021ला जेव्हा महागाई भत्ता पुन्हा सुरू झाला तेव्हा तो थेट 17% वरून 28% करण्यात आला. मात्र मागील 18 महिन्याची थकबाकी देण्यास सरकारने नकार दिला. कर्मचारी संघटनाचा असा दावा आहे की महागाई वाढली होती हे सरकारने मान्य केले आहे. मग त्या काळातील हक्काची रक्कम का नाकारली जात आहे? पगारानुसार कोणाला किती रक्कम मिळणार? एरियरची ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पे लेवल आणि मूळ वेतनावर बेसिक पे आधारित असेल. यांचे संभाव्य आणि गणित खालीलप्रमाणे आहे. अशा प्रकारे थकीत वेतन मिळणार. कर्मचारी श्रेणी मूळ वेतन अंदाजित थकीत रक्कम. लेवल 1 ची 18,000 मूळ वेतन आहे. अंदाजित थकीत एरियस 11,880 ते 37,554 पर्यंत मिळणार आहे. 2 मध्यम श्रेणीला 50,000 ते 80,000 रुपये बेसिक हे मूळ वेतन आहे. त्यांना 52,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत एरियस मिळणार आहे. उच्च श्रेणी लेवल 13-14 साठी 1,50,000 रुपयापर्यंत बेसिक आहे. त्यांना 2,00,000 रुपयापेक्षा जास्त एरियस मिळणार आहे. पेन्शनधारकाच्या बाबतीत ही रक्कम त्यांच्या पेन्शनच्या प्रमाणात असेल. साधारणतः 65 ते 68 लाख पेन्शनधारकांसाठी ही रक्कम औषधोपचार आणि वाढत्या वयातील खर्चासाठी मोठा आधार ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक लढा कलम 300A हा लढा आता केवळ प्रशासकीय राहिलेला नसून तो कायदेशीर स्तरावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 300 आर्टिकल 300 नुसार वेतन आणि पेन्शन ही सरकारची मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचा अधिकार आहे. न्यायालयाने पूर्वीच्या अनेक निकालात म्हटले आहे की केवळ सरकारी आदेशाने कर्मचाऱ्यांचे हक्क कायमचे हिरावून घेता येत नाही. जर न्यायालय कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला ही रक्कम विलंब शुल्कासह व्याज द्यावी लागू शकते. 2025 संभाव्य घोषणा आणि प्रक्रिया. 2025 हे वर्ष कर्मचाऱ्यांसाठी महासौगात घेऊन येणारे वर्ष ठरू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुका आणि 8व्या वेतन आयोगाची चर्चा पाहता सरकार 18 महिन्याच्या एरियरवर मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. वितरण प्रक्रिया. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास अर्थ मंत्रालयाकडून
अधिकृत ज्ञापन ऑफिशियल मेमोरंडम जारी होईल. ही रक्कम पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंटमध्ये जमा होईल. यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतीही स्वतंत्र कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. विभागाने लेखा अधिकारी DDO स्वतः याची गणना करतील. निष्कर्ष 18 महिन्याचा महागाई भत्ता हा केवळ एक आकडा नसून तो कोरोनाच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांना देशासाठी दिलेल्या योगदानाची पावती आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल लगेच आत्ता सबस्क्राईब करा. भारतीय अर्थव्यवस्था आता भक्कम स्थितीत असताना कर्मचाऱ्यांची ही अमानत त्यांना सन्मानाने परत मिळणे हा न्यायाचा भाग आहे. 2025च्या उत्तरार्धात याबाबत सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.